नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाण्याची टाकी आणि नळ यावर आधारित असणारे काही प्रश्न पाहणार आहोत। तर बघा, आपला पहिला प्रश्न आहे, एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 6 तासात भरते, तर दुसऱ्या नळाने ती टाकी भरण्यास 12 तास लागतात। जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागेल? बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, बघा असं जेव्हा उदाहरण असतं तेव्हा काय करायचं आहे, पहिल्या नळाने म्हटले म्हणून आपल्याला इथं काय लिहायचं आहे, तर ए नळ, बरोबर आहे। आणि जर दुसऱ्या नळाने म्हटले म्हणून इथं काय करायचं आहे, बी लिहायचं आहे। ठीक आहे। आता बघा, पहिल्या नळाने किती तासात भरते, तर ए बरोबर 6 तासात आणि दुसऱ्या नळाने म्हणजेच बी बरोबर 12 तास। आता काय करायचं आहे बघा, अशी एखादी आपल्याला संख्या घ्यायची आहे की ती दोन्ही ह्या पाढ्यांमध्ये असली पाहिजे। मग बघा बरं, कोणती येईल, 12 दुणे 24 आणि साइन चौक 24। मग इथे आपल्याला लिहायचं आहे 24, दोन्हींच्या मध्यभागी आपल्याला इथे किती लिहायचं आहे, 24। आता काय करायचं आहे बघा, साइन चौक 24 म्हणून इथे आपल्याला 4 लिहायचं आहे। ठीक आहे, असं तुम्ही बाण करू शकता तुम्हाला समजण्यासाठी। साइन चौक 24, 12 दुणे 24। ठीक आहे, म्हणजे 24ला भाग घालवायचा आहे, साइन चौक 24 आणि 12 दुणे 24। आता ह्या दोन्हींची करायची आपल्याला बेरीज, का तर दोन्ही नळाने विचारलेला आहे म्हणून आपल्याला काय करायचं आहे, दोन्हींची करायची आहे बेरीज। 4 आणि 2 किती, 6 होतात। आता हे एकूण झालं, ह्या ए नळाने 4 आणि ह्या बी नळाने 2, दोन्हींची बेरीज किती आली, 6। आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या 6नं ही जी मधी संख्या आलेली आहे ना त्याला भाग द्यायचा आहे। किती आहे आपलं, 24 भागिले 6 करायचं। मग बघा, 6 एक्के 6, साइन चौक 24, म्हणजेच हे दोन्ही नळ ए नळ आणि बी नळ सुरू केला तर ती रिकामी टाकी 4 तासात भरणार आहे। किती तासात, 4 तासात भरणार आहे। कळलं का? अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे। त्यानंतर आपलं पुढचं उदाहरण पहा। आपलं दुसरं उदाहरण आहे, एक नळ एक टाकी 10 तासात भरतो, दुसरा नळ ती टाकी 15 तासात भरतो। दोन्ही नळ एकदम सुरू केले असता टाकी किती वेळात भरेल? बघा बरं, आपल्याला काय करायचं आहे, यांना नावे द्यायची आहेत। तर काय करणार आपण, ए नळ आणि बी नळ। ए नळ काय करत आहे, तर 10 तासात भरत आहे। ठीक आहे, म्हणून इथं 10 लिहायचं आहे। बी नळ म्हणजे दुसरा नळ काय करतोय, 15 तासामध्ये भरतोय म्हणून इथं 15 लिहायचं आहे। आता आपल्याला अशी संख्या घ्यायची आहे की ती या दोन्हींच्या पाड्यामध्ये आली पाहिजे। बघा बरं, कोणती येईल बरं, 10 त्रिक 30, 15 दुणे 30, 30 येते का, म्हणून इथे आपल्याला 30 लिहायचं आहे। याला आपण असं गोल करून घेऊ शकतो। ठीक आहे, मग आता ह्या 10नं ह्या 30ला भाग घालवायचा आहे। बघा बरं, 10 त्रिक 30 म्हणून इथं 3 लिहिलं। ह्या 15नं 30ला भाग घालवणार तेव्हा 15 दुणे 30। आता आपल्याला करायचं आहे ह्या दोन्हींची बेरीज। बघा बरं, 3 अधिक 2 किती होईल, 5। आलं का? आता आपल्याला ह्या 5नं ह्या 30ला भाग घालवायचा आहे। बघा बरं, 30 भागिले 5। मग काय करणार, 5 एक्के 5, 5 सख 30, म्हणजेच हे दोन्ही नळ काय करणार, हे दोन्ही नळ सुरू केले तर ती टाकी काय करणार आहे, 6 तासात भरणार आहे। किती तासात, 6 तासात भरणार आहे। कळलं का कसं काढायचं आहे? त्यानंतर आपण आपलं पुढचं उदाहरण पाहूया। आपलं पुढचं उदाहरण आहे, एक नळ एक टाकी 8 तासात भरतो, दुसरा नळ ती टाकी 6 तासात भरतो। दोन्ही नळ एकदम सुरू केले असता टाकी किती वेळात भरेल? आता आपल्याला काय करायचं आहे, नाव आधी द्यायचे आहेत, ए नळ आणि बी नळ। ए नळ काय करत आहे, तर 8 तासात भरत आहे, बरोबर आहे। आणि बी नळ काय करत आहे, तर तो 6 तासात भरत आहे। आता आपल्याला या दोन्हींच्या पाड्यामध्ये येईल
अशी संख्या घ्यायची आहे. बघा बरं, 8 त्रिक 24, सैन चोक 24, म्हणजे इथं काय लिहिणार आहे आपण 24. तिला असं वर्तुळ करून घेतलं आपण. आता ह्या 8 ह्या 24ला भाग आलं तर काय होतंय 8 त्रिक 24 म्हणून इथे 3 लिहिले. सैन चोक 24 म्हणून इथं आपण 4 लिहिलंय. आता आपल्याला करायचे आहे या दोन्हींची बेरीज. 3 अधिक 4 किती होत आहे 7. हे दोन्हींनी म्हटले ना, सांगताना काय सांगितले दोन्ही नळ एकत्र सुरू केले असता, म्हणून आपल्याला काय करायचं आहे दोन्हींची बेरीज करायची. बघा बरं, 3 आणि 4 7 झालं. मग आपल्याला 24 भागिले 7 करायचं आहे. बघा बरं, 7 त्रिक 21, 3 आलं 21 आणि मग वरती उरले किती बघा 3, म्हणून इथे 3 लिहायचं आहे आणि छेदामध्ये 7 आहे तसं लिहायचं आहे. म्हणजेच ए नळ आणि बी नळ हे दोन्ही नळ सुरू केले असता काय होणार आहे, ती टाकी भरण्यासाठी 3.3/7 तास लागणार आहेत. आज आपण काय केलं आहे बघा, पहिला नळ आणि दुसरा नळ पाहिला आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तिन्ही नळ सुरू केले असता किंवा एक नळ टाकी भरत आहे आणि एक नळ टाकी रिकामा करते असं दोन्ही एकाच वेळी सुरू असेल तर किती तासात भरेल, अशा प्रकारची उदाहरणे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.